सांगलीत अंमली पदार्थांविरोधात मोहीम तीव्र। पालकमंत्री चंद्रकांत पाटील स्वतः उतरणार रस्त्यावर। सांगलीतील पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंमली पदार्थांविरोधात म्हणजेच ड्रग्ज विरोधात राबविण्यात येणाऱ्या कडक कारवाईची सविस्तर माहिती दिली। सांगलीत अंमली पदार्थांविरोधात मोहिमेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळात दखल घेतल्याचे सांगत चंद्रकांत दादा यांनी यापुढे स्वतः रस्त्यावर उतरून या मोहिमेचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले आहे। पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर 10 तारखेला जिल्हाभरात अंमली पदार्थांविरोधात प्रबोधन पदयात्रा काढण्याची घोषणा यावेळी करण्यात आली। या पदयात्रेचे नेतृत्व स्वतः पालकमंत्री करणार असून पहिला संपूर्ण दिवस ते पायी चालणार आहेत। शाळा, महाविद्यालय तसंच त्यांच्या परिसरातील पानटपऱ्यांची थेट विचारपूस करून तेथे काय विकले जाते याची तपासणी केली जाणार आहे। त्यानंतर हे अभियान टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात नेमण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही असे स्पष्ट केले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राष्ट्रीय स्तरावर अंमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका जाहीर केली आहे। मोठमोठे साठे जप्त होत असल्याने प्रशासन आता अधिक आक्रमक झाल्याचे पालकमंत्र्यांनी अधोरेखित केले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी सांगली प्रतिनिधी वाहिद मुल्ला यांचा रिपोर्ट। पदयात्रा पूर्ण जिल्हाभर प्रबोधन यात्रा काढतो आहोत, ज्याला मी लीड करणार आहे। पहिला अख्खा दिवस मी पायी चालणार, प्रामुख्याने शहरातल्या कॉलेजेसमध्ये जाणं, शाळांमध्ये जाणं, शाळांच्या जवळच्या टपऱ्या मी जाऊन विचारपूस करणं की तुम्ही काय विकता, आणि मग ती जिल्हाभर जाईल। त्याचं टाइम टेबल एक तयार होत आहे। ड्रग्स या विषयामध्ये सांगलीने अँटी ड्रग्स सुरू केलं, ज्याचा राज्य म्हणून खूप दखल घेतली गेली। परवा माननीय मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये मांडलं की आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही, वी विल नॉट टॉलरेट। आणि आता केंद्रीय स्तरावर सुद्धा अमितभाईने डिक्लेअर केलं आणि केवढे मोठमोठे साठे आपण पकडतो आहोत। आणि त्यामुळे अँटी गुंडाईझम, अँटी ड्रग्स आपण खूप ॲग्रेसिव्ह झालो आहे।